जर आपण बघितलं तर मेहरबान JMFC कोर्टने रमेश म्हात्रे यांना बेल ग्रांट करण्यात आली होती, पण नंतर ड्यू टू सर्टन सर्कमस्टान्सेस आणि डॉक्टरांचा आक्रोश बघून इंडिया लेवलला मेहरबान हायकोर्टाने सुमोटो घेतला. संज्ञान घेतल्यानंतर त्यांचं जामीन रद्द करण्यात आलं आणि त्यांना सरेंडर व्हायला सांगितलं. तर त्या आदेशचा पालन करून ते सरेंडर झाले. सरेंडर झाल्यानंतर जवळपास 20 दिवस नंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे आणि ते जामीन कंडिशन टाकली आहे बरेचसे, पासपोर्ट जमा करा आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहायचं आहे जोपर्यंत चार्जशीट फाईल होत नाही आणि विटनेसेसशी आणि सपोर्टरशी संवाद नाही साधायचा आहे, असे बरेचसे कंडिशन्स आणि रेस्ट्रिक्शन्स टाकण्यात आले आहे. तर ते सगळे कंडिशन्स बघून आम्ही पासपोर्ट जमा केलं, आम्ही जे काही डिटेल्स होते ते सबमिट केलं आणि आज आम्हाला रिलीज लेटर देण्यात आलं. तर ते लेटर आम्ही आदरवाडी कारागृहाच्या पेटीमध्ये टाकून आज रमेश म्हात्रे हे गोव्यासाठी रवाना झाले. तिकडं अंजुना पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना ट्यूजडे, फ्रायडे, थर्सडे आणि सॅटर्डे, ट्यूजडे, थर्सडे आणि सॅटर्डे हे 3 दिवस त्यांना तिकडे जाऊन हजेरी द्यायची आहे. मग जेव्हा चार्जशीट फाईल होईल, 10 दिवसात चार्जशीट फाईल होण्याची शक्यता आहे. तर जेव्हा चार्जशीट फाईल होईल तेव्हा ते महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात आणि इकडं आल्यावर प्रत्येक बुधवारी जोपर्यंत ट्रायल फिनिश होत नाही, प्रत्येक बुधवारी DCP ऑफिसमध्ये जाऊन त्यांना हजेरी लावायची आहे आणि हे मॅटर जे आहे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालणार आहे. या मॅटरसाठी एक स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असणार आहे आणि बिईंग अ डिफेन्स ॲडव्होकेट आम्ही ट्रायल चालवायला तयार आहोत आणि आम्ही किंवा रमेश म्हात्रे प्रॉसिक्युशनला सहकार्य करू आणि हे मॅटर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालू.